सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडर 777. आणि फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपलं चालू झालेलं आहे आपल्यासाठी, जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी. सो आजचा दिवस खूप चांगला होता. तर आज मी स्पेशली व्हिडिओ काढतोय. कशासाठी? त्याचं एक रिझन आहे की आज जे झालं माझ्यासोबत ते कोणासोबत नको व्हायला, आणि मला त्या गोष्टीचा खूप म्हणजे असं हर्ट झालं ते. ओके, ती गोष्ट मला खूप हर्ट झाली ॲक्च्युली. आणि आता मी ठरवलं की ह्यापुढे आता कोणाचं ऐकायचं नाही. तसं पण मी कोणाचं ऐकत नाही. बट एनिवेज, माझ्यासोबत काय सीन झालं ते तुम्हाला मी आधी सांगतो. जर तुम्ही थंबनेल तसं बघितलंय, थंबनेलमध्ये आपल्या काय लिहिलंय, हाऊ सायकोलॉजी अफेक्ट, आणि हॅशटॅग देऊन आपण त्यात सांगितलंय डू नॉट गेट इन्फ्लुएन्स बाय अदर्स. त्याचं मिनिंग काय आहे? तर मी असं का दिलंय, तर सायकोलॉजीला आपल्या कसं एफेक्ट होतं, एखादा व्यक्ती आपल्याला बोलतो काही, एखादा माणूस किंवा एखादा ट्रेडर असेल. आता तुम्ही जर ट्रेडिंग करताना तुमचा मित्र, तुमचा कोण मेसेज करणार असेल, किंवा म्हणजे मेसेज करून सांगतो किंवा तुम्हाला कॉल करतो, किंवा जसंही कुठल्याही वेमध्ये तुम्हाला सांगतो की बाबा आज मार्केट, तुमचा व्ह्यू असेल की तुमचा व्ह्यू बुलिश आहे, आणि त्याचं सांगितलं त्याने की बाबा हा बेअरिश व्ह्यू आहे माझा. आणि तेवढ्यात दुसऱ्या एका फ्रेंडचा मेसेज येतो व्हॉट्सॲपला की बा हे बघ, ही लेवल आहे माझी, इथून बेअरिश व्ह्यू होणार आहे. ओके, सो कसं होतं माहिती आहे, मी कोणाला दोष नाही देत आहे किंवा मी कोणाला सांगत नाही. बट मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या लेवल्सला कॉन्फिडन्स आहात तर तुम्ही तुमच्या लेवलला स्ट्रिक्ट राहायचं आणि स्टक राहायचं. बस मला एवढंच बोलायचं आहे. का तर आज भले आज 2 मुमेंट आपण कॅप्चर नाही केले. ॲक्च्युली सीन असा झाला की तुम्हाला मी आता चार्टवर गेल्यावर सांगतो. बट मला आता स्पेशली हेच तुम्हाला सांगायचं होतं की दुसऱ्यांच्या बोलण्यावरून तुम्ही तुमचे ट्रेड एक्झिट मारू नका. किंवा तुम्ही एस एल हिट होतोय होऊ दे, तुम्हाला तुमच्या लेवलला कॉन्फिडन्स आहे ना, तर तुम्ही काय करायचं, एकच की तुम्ही तुमच्या सिस्टमला फॉलो करायचं. तुम्ही 22 दिवस असतात महिन्यातून ट्रेडिंगचे, 22च्या 22 दिवस पूर्ण तुम्ही सेम ट्रेडिंग करा. आता ह्याच्यावरती मी मार्च मंथ जो आपला गेलाय, आता एप्रिल चालू आहे, एप्रिल 9 तारीख आहे, मार्च महिना जो आपला गेला तो मी तुम्हाला बॅक टेस्टिंग करून एक व्हिडिओ स्पेशली काढून दाखवणार आहे की मार्चमध्ये जर आपण आपल्या एखाद्या लेवलला, जसं मी मागे व्हिडिओ टाकलेली फिबोनाकीवरती, त्या बेसिसवर किंवा एस एन डी सप्लाय अँड डिमांडवर जर तुम्ही ट्रेड करताय, त्या एकाच लेवलवर जर तुम्ही ट्रेड करताय, एकाच पर्टिक्युलर स्टिक राहून त्याच्यावर तुम्ही ट्रेड करताय, तर तुम्हाला एंड ऑफ द मंथ काय त्याचं बेनिफिट आहे, तुमचे लॉस किती आहे, तुमचा प्रॉफिट किती आहे, ते तुम्हाला समजेल. सो बस मला एवढंच बोलायचं होतं. तर आपण आता चार्टवर येऊया आणि नेमकं काय झालं ते तुम्हाला मी सांगतो. बाकी मला कोणाला काय सांगायचं नाही, का तर कोणी रागवून घेऊ नका. फक्त मला एवढंच दुसऱ्यांना म्हणजे अवेअर करायचं आहे की कोणाचं ऐकून तुम्ही असं हे करू नका. का तर आज फ्रस्ट्रेशनमध्ये एखादा माणूस कसं करतो, आज मी माझा फर्स्ट ट्रेड गेला, मी एंट्री केलेली, मी एक्झिट मारली. ओके, का का तर बोललो चला लॉस नको होऊ दे. पण त्याच्यानंतर असं झालं की माझ्या एंट्रीपासून परफेक्ट मुवमेंट आली 100+ पॉईंटची, 90+ पॉईंट दिले, 100 टच केलेलं अराउंड. सो ते मला हार्ड झालं की बाबा मी एक्झिट मारलं. सो तेच मला असं बोलायचं की तुमच्यासोबत पण असं होतं मला माहिती आहे. तर मी एक्सपिरियन्स करून पण मी असं की ही चूक केली, तर ही मी ह्यापुढे मी करणार नाही, म्हणून मी व्हिडिओ काढतोय. तर ह्यापुढे अशी मी चूक कधी करणार नाही ना, कधी होणार माझ्याकडून. सो तुम्हाला चार्टमध्ये दाखवतो नेमकं काय झालं, कुठे एंट्री घेतलेली. आणि सेकंड ट्रेड मी तो घेतला नाही, पण सेकंड ट्रेड माझ्या प्रॉपर सप्लाय डिमांडच्या ट्रेड, जसं ज्या बेसिसवर मी घेतो त्या बेसिसवर मला भेटला. मी फक्त एक लावून ठेवलं होतं लेवल्स की बाबा हां इथून ब्रेक केलं, मी मुवमेंट लावून ठेवले. ते प्रॉपर 200 पॉईंट्स दिले त्यांनी. मी ट्रेडमध्ये नव्हतो आज, बट 200 पॉईंट दिले. ॲक्च्युली बोलतात ना, आज गुढीपाडवा होती, चांगले दिवस, एक शिकवण भेटली मला, चांगलं काहीतरी भेटलं की चल बा यापुढे तू अशी चूक करू नको. म्हणून हा आजचा दिवस माझ्यासाठी तो एक स्टडी म्हणून होता, असं मी कन्सिडर करेन. ओके, सो आपण येऊया आता चार्टवर. सो आलोय आपण आता आपल्या चार्टवर. ओके, सो हे आजचा जो हा मार्केट होता, इथून ही पहिले मी लेवल्स डिलीट मारतो. ओके, सो हा जी लेवल होती आजची, इथून मार्केट अप्स अँड मुवमेंट, मी आता पहिला कालचं एक मार्किंग करतो. जसं मी तुम्हाला डेली चार्ट जो आपण टाकतो, जेव्हा डेली व्हिडिओ बनवतो. आणि फर्स्ट ऑफ ऑल जरा मी गोप्रोमधूनच कनेक्ट करून
व्हिडिओ करतोय ही, म्हणजे वेबकॅम मी लॅपटॉपचा यूज न करता गोप्रो करतोय आणि त्याच्यामध्ये थोडं लेटेन्सी आहे. इथे मला दिसतंय थोडंसं, तुम्हाला लेटेन्सी दिसते मला ह्याच्यात. बट तुमचं लक्ष लेटेन्सीकडे नको असून, माझ्याकडे नको असून, चार्टमध्ये असू दे आणि मी काय बोलतो त्याकडे असू दे. ओके. आणि लाईट गेलेली आहे मस्त. आज काय सकाळपासून हेच झालं, प्रॉब्लेमच झालं वाटतं आज. काय इश्यू आहे काय समजत नाही गाईस. 2 मिनटं फक्त व्हिडिओ पॉज करतो मी, 2 मिनटं द्या मला. सो गाईज लाईट गेलेली आहे तुमच्या समोर. आता झालं अचानक व्हिडिओ काढता काढता लाईट गेली आणि आपल्या लॅपटॉपला चार्जिंग आहे. लॅपटॉपला चार्ज आहे आपल्या, डोंट वरी. बट इथे नेटवर्क पण गेला आता, म्हणजे नेट चालत नाही, इंटरनेट चालत नाही आहे. सो मी जरा हॉटस्पॉट ऑन करतो 2 मिनटं. आता जर मी तुमच्यासाठी एवढं करू शकतो तर तुम्ही थोडंसं माझ्यासाठी वेट करू शकता. मी हॉटस्पॉटाचं कनेक्ट करतो लगेच. तसं रेकॉर्डिंगमध्ये काही इश्यू येणार नाही आहे का, तर ते तर ऑफलाईन होतं डायरेक्ट. चार्ट आपल्यासमोर ट्रेडिंग व्यू चालूच आहे. ओके. आणि आता गरम व्हायला लागलं आहे. लाईट अचानक काय गेली काय समजत नाही, काल पण लाईट गेली होती. आता मोबाईलच्या फ्लॅशवर मी करतोय. ठीक आहे, जाऊ दे सगळं साईडला, आपण आपल्या टॉपिकवर येऊया. आता चार्ट ओके, मी मार्किंग करतो. जसं 8 तारीखला बरोबर, आजची 9 होती, 8ची आपण मार्किंग करूया. फर्स्ट ऑफ ऑल हाय घेऊया इथून अपसाईडसाठी. हा हाय आपण जो सप्लाय झोन मार्किंग केली आहे, इथून आपण एक डिमांड झोन मार्क करूया. ऑल राईट, इथून आपण डिमांड झोन मार्क केलं आहे. त्याच्यानंतर इथून जे सपोर्ट घेतलं आहे, जसं आपण बोलतो डिमांड, इथून एक डिमांड आहे राईट, हा एक डिमांड आहे. आणि रिटर्न आणि परत हा एक सप्लाय झोन, सेम फ्रॉम हियर. ओके, हा एक सप्लाय झोन आहे. म्हणजे मार्केट ह्या पार्टमध्ये, पर्टिक्युलर पार्टमध्ये पॉज झाला, कन्सोलिडेशनमध्ये गेला, चॉपी मार्केट. ओके. सो आणि मी तुम्हाला सांगतो, तर मी तुमच्यासाठी एवढं करतो, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. का तर माझ्यासोबत झालं आहे, मी केलं, चुकीचं केलं ॲक्च्युली, त्यासाठी मी सॉरी पण बोलतो. बट ह्यापुढे असं होणार नाही. आणि तुमचं कोणी फ्रेंड असेल त्यालाही पाठवा, का त्याचं लॉस होऊन देऊ नका. एखादा आता मी माझं कंट्रोल केलं की मला नाही लॉस, म्हणजे मी लॉस कंट्रोल माझं कसं केलं. का तर एखादा माणूस कसा फर्स्ट ट्रेड नाही भेटला, सेकंड ट्रेड नाही भेटला, तो काय करतो, तो जातो आणि रागामध्ये मार्केटशी फाईट करतो आणि तो त्याचे ट्रेड घ्यायला बघतो आणि ट्रेड त्यामध्ये त्याचा लॉस होतो. सो तसं न करता मी शांत राहिलो. फर्स्ट ट्रेड मी नाही घेतला तर नाही, मी दिवसभर ट्रेडच नाही घेतला. नो ट्रेड इज ऑल्सो अ ट्रेड. सो ठीक आहे, चार्टमध्ये बघा, इथून गॅपअप ओपन झाला, फॉल आला, इथे कन्सल्टेशनमध्ये थोडंसं टाईम स्पेंड केलं मार्केटने आणि इथे ग्रीन कॅन्डल बनवली. सो आपल्याला इथे काय दाखवलं मार्केटने, की मी इंटरेस्टेड अपसाईड जाण्यासाठी. फॉल नाही मला, इथूनच पहिलंच जो फॉल आला त्याच्यानंतर परत वरती गेला मार्केट. ओके, म्हणजे एवढी वीक बनवली, म्हणजे पूल केला इथून, परत बायर्सनी अपसाईडला ढकलला. इथून परत सेलर ट्राय करत होते, बट ग्रीन कॅन्डल म्हणजे काय इथे, की बायर्स थोडे आले आणि सेलर्सची पॉवर कमी झाली, बाईंग आली, इथे पण बाईंग आली. ॲक्च्युली आपली एंट्री ह्या पॉईंटला होऊ शकते, बट माझ्या स्ट्रॅटेजी जी होती, जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज पाहिजे आपण कसे करतो हे ट्रेड, प्रॉपरली ट्रेड म्हणजे माझी एंट्री एक्झिट कशी असते, तर तुम्ही मला कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओला जास्त मी नाही सांगत आहे, 500 लाईक पाहिजे फक्त मला. मी जास्त अपेक्षा नाही ठेवत आहे, फक्त 500 लाईक पाहिजे आणि ते तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपले सबस्क्रायबर 500 झाले पाहिजे आणि लाईक पण 500 झाले पाहिजे, तरच मी ही स्ट्रॅटेजी रिव्हील करेन काय आहे ती. ॲक्च्युली मी आधीच केलेली आहे, त्यात काय नाही, पण प्रॉपर अजून इन डीप सांगेन. सो ओके, तो ही जी लेवल होती, ही जशी ब्रेक केली, ही लेवल जशी ब्रेक झाली, इथून आपल्याला एक अपसाईड मुवमेंटसाठी लॉंग पोझिशन आपण घेतली कॅन्डल क्लोजिंगला. आणि आपला एस एल होता इथे 85 पॉईंटचा. इथे 85 पॉईंटचा म्हणजे आपला एस एल असतो अराउंड 45 पॉईंटचा. का तर चार्टमध्ये 85 म्हणजे आपला जो स्पॉट चार्ट असतो त्यामध्ये 45 पॉईंटचा लागतो राईट. सो आपला टार्गेट कायच नव्हतं, का तर अपसाईडला मुवमेंट, अपसाईडला रेजिस्टन्स कुठे होतं, डायरेक्ट 49,000ला आपण एक राऊंड फिगर नंबर पकडू शकतो.
ओके. आता वरती ऑल टाइम हाय होता तो रेजिस्टन्स मी काय पकडू की बॅक साईडचं मार्केट बघून पण नाही मी काय करू शकत. आणि मी ऑप्शन चेन बघत नाही का, तर मला नाही होत, मी नाही बघत ऑप्शन चेन, मी डायरेक्टली असं ट्रेड करतो, जे आहे ते सांगतो. सो मी एक 100 पॉईंटची मुवमेंट टू 120ची मुवमेंट मी ठेवली होती अराउंड ह्या पार्टला असं. आणि सीन असा झाला इथे, या कॅन्डलमध्ये सस्टेन झाला आणि इथे ही ग्रीन कॅन्डल बनवली मी, प्लस अराउंड काहीतरी माझं 300 समथिंग झालं असेल आणि तिकडे मी एक्झिट मारला. का का तर माझा फ्रेंड मला बोलला की आपण फॉल येणार आहे, तो आपण डाऊन साईडसाठी बघूया, SLS हिट होत असेल 45चं तर कशाला करूया, आता प्लसमध्ये तर बाहेर येऊया. ओके. आणि माझं मन बोलतच नव्हतं की नको करूया, नाही आता मी स्टक राहतो, पण आज का असं झालं, कसं काय केलं, मी ना त्या फ्रेंडला काय बोलत आहे, मी एक सांगते की ह्याची चुकी माझी आहे ना त्याची आहे ना कोणाची दुसऱ्याची आहे, माझी चुकी आहे. सो आता व्हॉइस पण येत नसेल ना काय, मस्त माझा प्रॉपर आवाज येत असेल ना, फॅन बिन सगळं बंद. सो इथून अपसाईड मुवमेंट मी जसं इथे मी ह्या पॉईंटला जसं एक्झिट मारला, तिथून ही जी आली मुवमेंट 90 to 100 पॉईंटची मुवमेंट आहे, इथे तुम्ही बघू शकता 90 to 100 पॉईंटची मुवमेंट दिली इथे. त्याच्यानंतर मी सोडलं, मी रागामध्ये आलो, मी बोललो काय बोललो झालं यार, का केलं मी, म्हणजे असं फ्रस्ट्रेट झालं एकदम. त्याच्यानंतर मग आपली ही जी लेवल होती, ही जी लेवल होती इम्पॉर्टंट, ती इथून ही जी ब्रेकआउट दिला सप्लाय डिमांडवर जसं आपण करतो, ही जी लेवलला ब्रेकआउट दिला, इथे शॉर्ट पोझिशन माझा बनलेला, मी घेतला नाही पण जस्ट मी एक इमॅजिन केलं आपलं, म्हणजे हां इथून शॉर्ट पोझिशन बनलं जसं मी घेतो तसं. आणि इथून ही 200 पॉईंटची मुवमेंट लिटरली इथेच नाही, इथं लिटरली चार्टमध्ये पण 200 पॉईंटची मुवमेंट दिली. आता माझी एंट्री इथेच बनलेली, पण तुम्हाला S&Dच्या हिशोबाने मी सांगते की ही इथे एंट्री होती. पण तुम्हाला जी स्ट्रॅटेजी मी बोलतो त्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला पाहिजे असेल ती स्ट्रॅटेजी, तुम्हाला जे मी सांगितलं ते पहिला करा. 500 लाईक अँड 500 सबस्क्रायबर, जास्त काय सांगत नाही, हे नॉर्मल आहे. सो इथून मला हे कॅप्चर भेटले असते आणि ही लॉंग पोझिशन मी नसती सोडली. तर इथे पहिली गोष्ट तर मी एका स्ट्रेट दिवसात करतो, इथे मला 100 पॉईंट कॅप्चर झाले असते, 90 पॉईंट कॅप्चर झाले असते, मी ह्या सेकंड ट्रेडमध्ये घुसलोच नसतो. माझा एक सरळ रूल आहे, मी कॅप्चर केले पॉईंट, भले ते प्रॉफिट असतो का लॉस असतो, लॉस झाला तर एक चान्स बघतो की चला एक ट्राय मारूया, अजून कुठे प्रॉपर एंट्री भेटते तर अजून एक एंट्री घेऊया. पण लॉस प्रॉफिट झाला तर मी एंट्री घेतच नाही परत, मी परत अजून प्रॉफिट होऊ दे ह्या मागे जात नाही. सो लॉस झाला तरी पण मी सेकंड ट्रेडसाठी नाही बघत, पण वाटलंच कधी की प्रॉपर एकदम मस्त सिम्पल एकदम प्रॉपर बनवलंय, पॅटर्न बनवलंय प्रॉपर, एक सप्लाय डिमांडवर आहे, प्रॉपरली चाललंय, सगळं वर्क करतंय, फिबोनाची सगळं सगळं, तर मी ट्रेड घेतो. बस मला हेच सांगायचं होतं आजच्यासाठी तुम्हाला की जे मी केलं ते तुम्ही करू नका, का तर बरेच जण असं करतात आणि मी चुकून केला, त्यापुढे कधी करणार नाही. आणि हे 2 ट्रेड आपले आजचे होते. ह्याच्यावरती आता मी बॅक टेस्टिंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की जी आपले सप्लाय डिमांड किंवा जे मी आपण ह्याच्या आधी व्हिडिओ टाकलेले फिबोनाचीवर, त्या बेसिसवर जर तुम्ही ट्रेड करताय तर तुम्हाला मार्चचं मंथ मी पूर्ण दाखवतो, स्टार्टिंग टू एंड पर्यंत मार्चचं मंथ मी दाखवतो तुम्हाला की कसं होतं प्रॉपरली. तुम्हाला एंड ऑफ द नशीब एंड ऑफ द डे, एंड ऑफ द मंथ तुम्हाला काय रिझल्ट येतो ते तुम्हाला स्वतःला समजेल. ओके. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप गरम होते आता, ॲक्च्युली आता लाईट आली, आता जरा शांत बसतो, तुम्ही बघू शकता फुल घामाघूम झालो आहे मी. तो एवढं आता तुम्ही थोडंसं मी एवढं मेहनत करतो तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तर करू शकता, तेवढं तर ते तर काय क्लिकवर आहे. सो एकच रिक्वेस्ट आहे, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं शेअर होऊ शकतं तेवढं शेअर करा. थँक्यू सो मच गाईज, बाय.